आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। मागील आठवड्यात आपण उलगडण्यास प्रारंभ केलेला डॉक्टर जीवन लाडी यांचा जीवन प्रवास आज बघूया याचा उत्तरार्ध। एक नेत्रशल्य विशारद म्हणून डॉक्टर जीवनजींचं वर्चस्व आणि यश निर्विवाद असलं तरी वेळोवेळी येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी आणि मशिनरीविषयी त्यांची जागरूकता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे खूप ॲडव्हान्स होत आहे आणि ते जेवढं ॲडव्हान्स होतं आहे तेवढं त्याचा फायदा तंत्रज्ञान जास्त चांगलं करण्यासाठी उपयोग होत आहे। जास्त चांगलं म्हणजे काय की ते सोपं होतं आहे कोणासाठी तर पेशंटसाठी। म्हणजे काय तर निदान किंवा ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो ते लवकर होतं, त्याच्याशिवाय त्याची ट्रीटमेंट पण आपल्याला लवकरात लवकर करता येते आणि बरेचसे जे काही रोग आहेत म्हणा ते थोडेफार तुम्ही लवकर डिटेक्ट करू शकता। त्याचा फायदा सगळ्यात जास्त कशा जर का असेल तर ज्याला आपण प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस म्हणतो त्याच्यासाठी त्याला खूप फायदा आहे। त्यांचे दरवर्षी काही ना काहीतरी इनोव्हेशन असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं त्यांना प्रत्येक गोष्टी पारितोषिक मिळत जातं। त्याचं मला खूप कौतुक आहे कारण प्रत्येक वेळेस त्याच्यातून काही ना काहीतरी त्यांना मार्ग मिळत असतो आणि पेशंटसाठी करण्याची हे मिळत असते। त्यांच्यासोबत काम करून मलाही खूप काही शिकायला मिळालं। ते खूप डेडिकेटेड आहे त्यांच्या कामाबद्दल, आम्हालाही ते खूप मोटिवेट करतात। तो डॉक्टर जीवन लाड़ी के साथ काम करते हुए आप ये सीखते हैं कि सबसे पहला और आखिरी सिर्फ पेशेंट होता है। पेशेंट के प्रति आपका रवैया, आपका काम करने का तरीका, आपकी सादगी, ये पेशेंट पहले आता है। प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर हा भाग पहिल्यापासून राहिला आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी जाऊन मोफत शिबिरं घेणं। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी वेगवेगळी शिबिरं घेणं। त्याचं कारण असं आहे की लहान मुलं सांगू शकत नाहीत तुम्हाला की काय त्रास आहे, काय झालं आहे, जोपर्यंत तुम्ही शोधत नाही तोपर्यंत। त्यासाठी प्रत्येक डोळ्याची वेगवेगळी चाचणी होणं खूप गरजेचं आहे आणि ती आम्ही करतो। आमचा एंटायर स्टाफ त्यासाठी सगळा तिकडं जातो। आमच्याकडची मशिनरी अद्ययावत तिकडं जातात आणि ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही इथं क्लिनिकवरती आणतो आणि अद्ययावत उपकरणावरती त्यांची मोफत तपासणी करतो, त्यांना सल्ला देतो आणि काही गरज असेल तर त्याची ट्रीटमेंट करतो। डॉक्टर जीवन लाडी हे पुण्यातले एक सिनियर आणि प्रख्यात ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत। त्यांच्या क्षेत्रात ते सुज्ञ आणि तज्ज्ञ आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मनाने अतिशय चांगले आणि एक माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व आहे। पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी गरजूंसाठी वेळोवेळी आणि नियमितपणे नेत्र शिबिरं ते आयोजित करतात। या शिबिरातून ज्या रुग्णांना आणखीन जास्ती टेस्टिंगची गरज असते त्यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये अद्ययावत उपकरणांवरती मोफत टेस्टिंग केलं जातं। आपण पाहिलं की कशा प्रकारे डॉक्टर जीवनजींनी समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन केलं। एकतर ते मोफत असतं म्हणजेच परवडणार असतं आणि त्यानिमित्ताने का होईना एक महत्त्वाचा असा चेकअप होऊन जातो जो सामान्य माणूस वेगवेगळ्या कारणांसाठी टाळत असतो। डॉक्टर जीवन लाड़ी के साथ मैं 30 सालों से काम कर रही हूँ और उनके साथ काम करना बोले तो हर रोज़ हर एक दिन एक नई बात सीखना जैसे है। इतने सालों में उन्होंने हमको बहुत कुछ सिखाया है, उनके द्वारा हम बहुत कुछ सीखे हैं और आशा करती हूँ कि आगे भी उनके साथ काम करूँ और अच्छे से अच्छी बातें उनसे सीखूँ। त्यांची पेशंट्सना हँडल करण्याची स्किल खूप छान आहे। त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे। त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे। डॉक्टर लाडीं सरांकडे कुठल्याही पेशंटशी खूप छान कनेक्टिव्हिटी आहे। पेशंट्स स्वतः खूप छान एक्सपिरियन्स सांगतात डॉक्टर लाडीं सरांबद्दल। तर मी करत होतो सर्जरी, पेशंटही हॅपी होते, सगळं होते, पण ते मनामध्ये की एक शंका आपल्याला राहते ती अशी होती की त्या ठिकाणी युरोपियन किंवा अमेरिकन देशामध्ये किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असणारे लोक आणि भारतासारख्या देशामध्ये असणारे लोक म्हणजे एशियन पॉप्युलेशनच्या लोकांमध्ये बरेचसे फरक आहेत। म्हणजे काय आपली इंडियन पॉप्युलेशनची किंवा एशियन पॉप्युलेशनची कॉर्नियाची थिकनेस ही वेस्टर्न पॉप्युलेशनपेक्षा खूपच कमी आहे।
पहिला भाग. दुसरा भाग, त्यांचे डोळे जर का तुम्ही बघाल तर निळे, घारे, हिरवे बरेचसे असतात आणि डोळ्यांचा बाहुलीचा आकार मोठा असतो आणि आपल्या भारतीय लोकांचा छोटा असतो. तिसरा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे की सनी क्लायमेट. आपण टेम्परेट झोनमध्ये येतो आणि त्यामुळे सूर्यप्रकाश लख्ख असतो आपल्याकडे ऑलमोस्ट वर्षभर. तिकडं बऱ्याचशा ठिकाणी अर्ध्या वेळेला सूर्यप्रकाश थोडा जास्त नसतो. त्यामुळं काय होतं, सूर्यप्रकाशाची बाहुली जेवढी आहे ती आणखी छोटी होते. मग हे वेस्टर्न पॉप्युलेशनचं किंवा वेस्टर्न लिटरेचर आपल्याला सुटेबल आहे का? तर मला प्रकर्षाने जाणवलं की हे आपल्यासाठी सुटेबल नाही. म्हणून 2015मध्ये मी ह्याच्यावरती काम चालू केलं. तर त्यातलं पहिलं टेक्निक आहे, त्याला म्हणतात VOZ, दॅट इज व्हेरिएबल ऑप्टिक झोन. म्हणजे तुमच्या बाहुलीचा आकार काय आहे त्याप्रमाणे तुमचा पेशी आपण वाचू शकतो. आणि हा स्टडी सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की 30% जास्त पेशी आपल्याला बुबुळाच्या किंवा कॉर्नियाच्या आपण वाचू शकतो आणि तेवढा जास्त नंबर आपण ट्रीट करू शकतो. ज्यांचा कॉर्निया थिन आहे त्यांच्यामध्ये पण ट्रीटमेंट आपण सेफली करू शकतो आणि हे वर्क त्यापासून सुरू झालं. इतर अनेक व्यावसायिकांप्रमाणे किंवा डॉक्टर्सप्रमाणे डॉक्टर लाडीसुद्धा आयुष्यात काही स्टेप्स क्रॉस करत गेले. ह्याच्या पलीकडे जाऊन मी एखादी व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये काम करते, ती कुठलाही आर्थिक मोबदला मिळाला नाही तरी चालेल, मला कोणी शाबासकी दिली नाही तरी चालेल, पण मी काम करतोय तर ते उत्तमच झालं पाहिजे अशी भावना मनात ठेवून जेव्हा आपण काम करायला लागतो त्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असं म्हणतात. त्या स्थितीमध्ये डॉक्टर जीवन लाडी पोचले. ते एका वेळेला 2 प्रोसिजर चालू केल्या. एक होती ती सेफ, म्हणजे बेसिकली जी VOZ नावाची टेक्निक जी होती ज्याच्यामध्ये आपला टिश्यू वाचला जातो, आणि दुसरी होती सेफ, SAFE. SAFEचा अर्थ टेक्निकली जर का म्हणाल तर शेअरिंग अप्लाइड फोर्स एक्सट्रॅक्शन, काय आपल्या लक्षात पण येणार नाही काय ते. पण त्याचा साधा सिंपल अर्थ असा की VOZ सोडल्यानंतर ज्याच्यामध्ये टिश्यू आपण वाचवतो किंवा पेशी आपण वाचवतो आणि जास्त नंबर ट्रीट करू शकतो आणि आयुष्यभरासाठी सुरक्षितता मिळवू शकतो, त्याच्याशिवाय सेफमध्ये 5 सेकंदामध्ये तुमची संपूर्ण नजर परत येते. हा त्या गोष्टीमधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आणि हे दोन्ही VOZ आणि सेफ याला भारतीय सरकारचं कॉपीराईट रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे आणि ते याला अनेक राष्ट्रीय पातळीवरती, स्टेट पातळीवरती, इंटरनॅशनल पातळीवरती त्याला अनेक प्राइजेस मिळालेले आहेत आणि पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये त्याची पब्लिकेशन पण झालेली आहेत. म्हणजे VOZची 2 झाली आहेत आणि सेफचं 1 झालेलं आहे. सो इट इज अ प्रूव्हन टेक्निक. त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा कारण तुम्हाला आयुष्यासाठी डोळे सुरक्षित त्याच्यामध्ये ठेवता येणार आहे. वो अच्छे से सब बताते, सिखाते सब कुछ और नॉलेज देते, क्योंकि बहुत अच्छे डॉक्टर है. सरांनी कधी स्टाफ म्हणून मानलं नाही, तर त्यांनी नेहमी आम्हाला फॅमिली म्हणून असं सपोर्ट केलेला आहे. इथे त्यांच्याकडे कोणतेही प्रॉब्लेम घेऊन गेलो तरी ते नेहमी आम्हाला सपोर्ट करतात. गेले 18 वर्ष मी सरांबरोबर काम करत आहे आणि माझा एक्सपिरियन्स तर असा आहे की सरांबरोबर आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही काही म्हणजे इथे काम करतो एकदम इझिली आणि आपलं ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून आम्ही इथे काम करतो. त्याचबरोबर आम्ही जेव्हा आमच्या हातून काही पण चुका होतात काम करताना, तर असं कधीच जाणवून दिलं नाही सरांनी की तुमच्याकडनं काही चूक झाली आहे. त्याच्याशिवाय जी रूट कॉज काय आहे त्याचं ते आम्हाला शिकून आम्ही त्याबद्दल अजून त्यातनं काही नवीन शिकत गेलो. भारत कदाचित हा एकच देश असा असेल की जिथं सर्व प्रकारची मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, संपूर्ण मोफत किंवा कमी किमतीमध्ये, फक्त लेन्सच्या किमतीमध्ये देण्यामध्ये, त्यापासून ते अगदी रोबोटिक सर्जरीपासून सगळं अवेलेबल आहे. आपल्याला फक्त 1 पाऊल पुढं टाकायचं आहे. आपण किंवा आपले जे रिलेटिव्ह असतात, जे यंग असतील, त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन फक्त डॉक्टरांकडे पोचायचं आहे. सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि हा अंधत्व तुम्ही टाळू शकता. आता प्रश्न असा येतो की आपण आहोत डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, त्याच्यामुळे
अवेअरनेस तेवढा जास्त नसतो, भीती मनामध्ये जास्त असते, त्यामुळे आपण डॉक्टरांकडे लवकर पोहोचत नाही, त्यामुळे तो मोतीबिंदू जास्त पिकतो. साधारण 15 वर्षापूर्वी ऑप्टिकल मेथड सुरू झाली हे ठरवण्यासाठी की मोतीबिंदू काढला आहे तर आपल्याला व्यवस्थित छान दिसण्यासाठी डोळ्यामध्ये कृत्रिम नेत्र भिंग रोपण करणं गरजेचं असतं, ज्याला लेन्स इम्प्लांट असं म्हणतात. आता त्या लेन्सची पॉवर जी असते ती सगळ्यात महत्त्वाची असते, कारण ती पॉवर जर का अचूक असेल तर तुम्हाला चष्मा घालायची गरज नाही. तर हे मी सांगितल्याप्रमाणे 15 वर्षापूर्वी ऑप्टिकल मेथड आली, ती एकदम सगळीकडे फेमस झाली आणि अर्थात खूप खर्चिक होती. सन 35 ते 40 लाख रुपये एक मशीनची त्यावेळेला किंमत होती, आजही तेवढीच आहे. आणि असं लक्षात आलं की आपले भारतीय लोकांमध्ये जवळजवळ 25 ते 30% लोकांमध्ये ती पॉवर आपल्याला काढताच येत नाही, कारण या ऑप्टिकल मेथडमध्ये लेझरचा लाईट वापरला जातो. आता लेझरचा लाईट जो आहे तो मोतीबिंदू कमी असेल तो छान जातो आणि तुम्हाला त्याची पॉवर देतो. पण मोतीबिंदू जास्त पिकला असेल किंवा तुम्हाला स्टिरॉइडच्या गोळ्या घेतल्यामुळे जर का झाला असेल किंवा इतर काही कारणामुळे जर का झाला असेल तर तो लाईट तेवढा आतमध्ये जाऊ शकत नाही आणि तुम्हाला लेन्सची पॉवर तेवढी ॲक्युरेट मिळू शकत नाही. म्हणून तुम्हाला अल्ट्रासाऊंडवरतीच अवलंबून राहावं लागत होतं किंवा लागतं, जी की पद्धत आधीपासून होती. प्रश्न असा आला की ज्यांना मोतीबिंदू पिकला आहे काय त्याचं आर्थिक बॅकग्राऊंड किंवा आर्थिक परिस्थिती काय आहे ह्याच्याशिवाय त्याची इच्छा महत्त्वाची आहे की नाही. ज्याची इच्छा किंवा ज्याची परिस्थिती नाही आहे पण तो म्हणतोय की मला चष्मा नाही घालायचा, आमच्यासाठी पण नाही घालायचा, जवळसाठी पण नाही घालायचा, काय त्याला आपण न्याय देऊ शकतो का? त्याच्यावरून हे तिसरं कॉपीराईट किंवा पेटंटेड टेक्निक सुरू झालं, त्याला द लाडी मेथड असं म्हणतात. ते काय करतं, अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये एक लाडी फॅक्टर म्हणून एक कॅल्क्युलेशनची पद्धत आहे, ती करावी लागते. ती त्याच्यामध्ये आपल्याला अधिक करून किंवा ॲड करून त्या लेन्सची पॉवर आपल्याला काढावी लागते आणि 100% पेशंटमध्ये तुम्ही ती लेन्सची पॉवर अगदी ॲक्युरेट काढू शकता. त्या उद्देशाने हे चालू केलं आणि त्याचा जवळजवळ 3 वर्ष अभ्यास केला गेला, त्याचा डेटा सबमिट केला गेला आणि पेयर रिव्ह्यूड इंटरनॅशनल जर्नलमध्ये UK जर्नलमध्ये त्याचं पब्लिकेशन झालं. त्याला नॅशनल स्टेट लेवलला बरीचशी अवॉर्ड्स मिळाली. अर्थात अवॉर्ड्स वगैरे ठीक आहे, ती येतच असं नाही असं नाही, पण उद्देश हा होता की तळागाळाच्या लोकांपासून ते उच्चभ्रू समाजापर्यंत सर्वांना सारखी ट्रीटमेंट मिळेल आणि सगळ्यांना सारखाच रिझल्ट मिळेल, हा त्याचा उद्देश होता. दॅट इज द लाडी मेथड फॉर कॅटॅक्ट सर्जरी. ऑप्थॅल्मॉलॉजी क्षेत्रात डॉक्टर जीवनजींनी जे काही भरीव कार्य करत योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना तत्संबंधित मान्यवर संस्थांकडून आजवर कैक पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर SD अवॉर्ड उत्कृष्ट कम्युनिटी सर्व्हिस करता महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीद्वारे. स्माईल या नेक्स्ट जनरेशन लॅसिक उपचार पद्धतीत महत्त्वाच्या निर्मितीवर उत्कृष्ट व्हिडिओसाठी अवॉर्ड. डॉक्टर VK चिटणीस अवॉर्ड 2004 साली महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीकडून. फेको इमल्सिफिकेशन इन क्रोनिक युआयटिस यावर उत्कृष्ट शोध निबंधाकरता प्रथम पारितोषिक. लेट डॉक्टर ईश्वरचंद्र अवॉर्ड महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीद्वारा एक्सलन्स इन ऑप्थॅल्मॉलॉजी करता. शिवाय कम्युनिटी सर्व्हिस करता डॉक्टर मदन अवॉर्ड. सर बहुत केयरिंग एंड काइंड पर्सन है. वो कभी भी किसी स्टाफ पे या एम्प्लॉय पे गुस्सा नहीं करते. वो हमें हमेशा नया कुछ सिखाते हैं. मी माझी वाईफ पण इथं काम करतो, आम्ही दोघं पण काम करतो. आम्ही इथं काम करताना कधी पण आम्हाला कधी ते असं बघितलं नाही, पण नेहमी ते आम्हाला हेल्प करतात. कधी पण आम्हाला
आमच्या परिवारासाठी ते नेहमी उभं राहतात, अजून ते मदत करतात आम्हाला, त्याच्याबद्दल मैं धन्यवाद करता। यहाँ पर मुझे कभी भी ऐसे नहीं लगा कि मैं यहाँ काम करने के लिए आती हूँ। मुझे हमेशा से लगता है ये मेरा दूसरा घर है। मुझे हमेशा यहाँ पर नवी नवी बातें सीखने को मिलती है। गेल्या 16 वर्षापासून मी सरांसोबत काम करत आहे। कधीच मला असं वाटलं नाही की सरांनी मला किंवा दुसऱ्या स्टाफला काय शिकवलं नाही। जे सर शिकवतात तेच प्रमाणे आम्ही आजपर्यंत सगळं काम केलं आहे। हे करत असताना अशा एका संस्थेशी संबंध आला ज्या ठिकाणी मी आता विश्वस्त किंवा ट्रस्टी आहे। त्याचं नाव आहे मेक माय ड्रीम फाउंडेशन। संस्थेच्या किंवा या NGOच्या प्रमुख विश्वस्त ह्या मेधा कुलकर्णी आहेत आणि त्या सर्व याचं काम बघतात। त्यांचे बंधू गजानन कुलकर्णी आणि त्यांच्या मिसेस कुलकर्णी आणि प्रीती सोनी हे बाकी विश्वस्त आहेत किंवा ट्रस्टी आहेत। आणि ही संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि खरं सांगायचं तर ह्या संस्थेचा माझा संबंध माझ्या मुलीमुळे आला, कारण माझी मुलगी डॉक्टर कृतिका लाडी या संस्थेसाठी काम करते। तिला कधी कधी गरज लागली तर माझी दुसरी जुळी मुलगी जी आहे डॉक्टर केतकी लाडी ही त्यांना मदत करत असते। तर त्यांच्यामुळे मला यांचा संपर्क आला आणि त्यांच्यामुळे मी इथं काम करायला सुरुवात केली आणि आता सध्या मी विश्वस्त आहे। तर संस्था अपंग लोक, अंध लोक आणि कर्णबधिर लोक ह्या तिन्ही लोकांसाठी काम करत आहे सध्या तरी। आणि संस्थेचा उद्देश काय आहे की केवळ त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवणे म्हणा किंवा त्यांना काही साधनं देणं म्हणा असं काही तसं नसून सर्वांगीण विकास त्यांचा कसा होईल, त्यांची कल्चरल डेव्हलपमेंट कशी होईल ह्याकडं त्याचं लक्ष असतं। म्हणजे समजा आता बऱ्याच वेळेला कॉक्लिअर इम्प्लांट जे असतात ते खूप कॉस्टली असतात आणि तो डिसीज जो असतो तो मुळामध्ये लो सोशिओइकॉनॉमिक क्लासमध्ये होत असतो। तर त्यांच्या सर्जरी करून घेणे, डोनेशन जमा करणे अशा विविध उपक्रमामधून हे काम होत असतं। आपल्या व्यवसायामध्ये संशोधन करायचं आणि आपल्या देशातल्या नागरिकांसाठी, आपल्या देशातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी काही काम करावं हे फारच कमी डॉक्टर करतात। गेल्या 3 दशकात मी अनेक शिष्यांना शिकवलंय, परंतु असं काम करणारा डॉक्टर हा असाधारण असतो, एक्सेप्शनल असतो। त्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर जीवन लाडी हे आहे आणि मला त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे। डॉक्टर जीवन लाडी त्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याबरोबर लगेच निखळ मैत्री होणे, कारण त्याचा दिलखुलास स्वभाव, तेवढाच बेधडकपणा। मला वाटतं विशेषणं कमी पडतील असा आमचा जीवन मित्र आहे। आज तो पुण्यामध्ये खूप यशस्वी नेत्रतज्ञ आहे व उत्कृष्ट काम करतो आहे। त्याची सामाजिक बांधिलकी आम्ही पाहिली आहे। शक्यतो मित्र, विशेषतः लहानपणीचे मित्र हे कौतुक करण्यापेक्षा मापे काढण्यासाठी व फिरक्या काढण्यासाठी असतात, पण आज त्याच्या यशाचे आम्हा सर्व मित्रांना खूप खूप कौतुक आहे आणि हे सांगताना मला खूप भारी वाटत आहे व माझ्या अंगावर रोमांच येत आहेत। त्याला त्याच्या पुढील मार्गक्रमणेसाठी लाख लाख शुभेच्छा। एका शून्यातून माणूस जेव्हा पुढं जातो आणि प्रत्येक गोष्ट सांभाळत तो ज्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे, तर त्यात मला खूप अभिमान आहे। एकदा मला आठवतं की ते 40s-50sमध्ये असताना ते अब्रॉड गेलेले एक नवीन टेक्निक शिकण्यासाठी। तर आल्यानंतर ते मला बसून ते जे काही शिकले ते एवढं मन लावून सांगत होते की मला त्यांच्या डोळ्यात जी स्पार्क होतं ते बघून वाटलं की नाही, जर का काही करायचं आहे तर तेवढ्या लेवलचं पॅशन असायला पाहिजे, नाही तर नाही करायचं आहे। त्यांच्यासाठी अजूनही नॉलेज ही एक गोष्ट आहे जी त्यांनी आम्हाला सांगितली की कोणी असो नसो तुमच्यासोबत नॉलेज नेहमी तुमच्यासोबत असणार आहे। त्यामुळे कुठलंही नॉलेज असेल ते कधीही वाया नाही जाणार। तर त्यांच्या या लेवलवरती पण जे काही बेसिक्स कॉन्सेप्ट्स त्यांचे आहेत एकदम क्लिअर असतात। त्यांना आत्ता पण एवढं नॉलेज आहे की मला असं वाटतं की त्यांच्या नखा जरी एवढं नॉलेज असलं माझ्यासाठी तर ती खूप मोठी गोष्ट असेल। त्यांनी त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला त्याचा एक
डेडिकेशन ट्रिब्यूट दिलेलं आहे बाय कॉलिंग इट द लाडी मेथड. आयुष्यात पुढे जाऊन कधी त्यांच्या कृपेने किंवा देवाच्या कृपेने जर मी काही स्वतःहून करू शकले तर त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी मी डेफिनेटली त्याला द जीवन मेथड म्हणणार आहे. आणि हे कारण त्यांनी आजपर्यंत जे काही घडवलेलं आहे, मला पर्सनली असं वाटतं की त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला वाढवलेलं नाही आहे, पण आमच्यातून एक असा मनुष्य घडवलेला आहे जो प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्याला मात देऊन पुढे जाऊ शकतो. माझ्या वडिलांमध्ये कुठल्याही गोष्टीला सोनं करण्याची कपॅसिटी आहे आणि आज ते माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये पण आहे. सो आय जस्ट विश, मी खूप मनापासून माझ्या वडिलांना सगळे शुभेच्छा देते आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करते की त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप जास्त प्रगती आणि खूप गुड हेल्थ मिळावं. डॉक्टर जीवनजींना विनंती करते की त्यांनी स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी व स्वर्गीय भारतरत्न नानासाहेब देशमुख यांच्यावर केलेल्या नेत्र शस्त्रक्रियेबद्दल थोडक्यात आम्हाला सांगावं. 1994 मध्ये दिल्लीवरून स्वर्गीय सन्माननीय भारतरत्न श्री नानासाहेब देशमुख दिल्लीवरून पुण्याला मला दाखवायला आले. म्हणलं नानासाहेब काय प्रॉब्लेम आहे? ते म्हटले की 30 वर्षापासून माझ्या एका डोळ्याला दिसत नाहीये. त्या डोळ्याला इजा झाल्यामुळे त्यांचा मोतीबिंदू काढला गेला, पण त्याच्यामध्ये नेत्रभिंग रोपण किंवा लेन्स इम्प्लांट केलं गेलेलं नव्हतं. ते एका रेफरन्सवरून म्हणजे श्री दिवंगत स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी ह्यांच्यामुळे नानासाहेबांचं ऑपरेशन केलं, वेगळ्या पद्धतीने त्यांची लेन्स फिक्स केली आणि दुसऱ्या दिवसापासून नानांना त्या डोळ्यांनी संपूर्ण दिसायला लागलं. नानासाहेब खूप खुश झाले, त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचा जाज्वल्य देशाभिमान आहे, देशभक्त आहेत आणि भारतरत्न आहेत, अशांसाठी आपण काहीतरी करू शकलो, हा माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम पॉइंट म्हणायला हरकत नाही. संजीवनी या आमच्या कार्यक्रमात आपण पुण्याचे प्रख्यात नेत्रशल्य विशारद डॉक्टर जीवन लाडी यांचा परिचय करून घेतला. त्यांचं हॉस्पिटल, त्यांचं कार्य व ऑप्थेल्मॉलॉजी क्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी याविषयी जाणून घेतलं. चला तर मग भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.